आज बनवली नवीन रेसिपी. नमस्कार मंडळी. दुपारी नादूला झोपी घातलं होतं. नादू तो झोपला होता, मग मी पण झोपले होते जाऊन. मी ना इतकी आळशी झाली की मला पण दिवसभर झोपूशी वाटतं. आळशी झालं तर आपल्याला नवीन नवीन रेसिपी रोज कोण खाऊ घालणार, म्हणूनच उठले आणि नवीन रेसिपी. मला कुठे न्यू रेसिपी येतात. मी ना इंस्टाग्रामवर बघत असते किंवा युट्यूबवर बघत असते जर एखादी रेसिपी बनवायची असेल तर. आज मी जी रेसिपी बनवत आहे ना, मी ती इंस्टाग्रामवर बघितली होती, मग तीच बनवत आहे. 5 मिनिटं ना चांगला रवा भाजून घेतला आणि पाणी टाकून घेतलं. आता जास्त पाणी नाही टाकलं, खूप थोडंच पाणी टाकलं होतं आणि मीठ टाकायचं ना विसरून गेले होती. मग मी वरती रवा ना चांगला शिजला होता. मग रव्याला ना मस्त असं पिठासारखं आणि त्या पिठाचे ना मस्त असे गोल गोल लाडू बांधून घेतले. सगळे लाडू ना बांधून झाले होते. मग एका पातेल्यामध्ये ना गरम पाणी ठेवलं आणि त्याच्यावर ना पुरणाची चाळणी ठेवली. आता ह्या पुरणाची चाळणी जर खराब झाली ना तर माझी आई मलाच खराब करून टाकली. या लाडूंना ना 10 मिनिटं वाफळून घेतलं आणि 10 मिनिटं ना झाले होते. उघडून बघते ना तर मोदक सारखेच झालेले होते. ते साईडला ना कढाई ठेवली. कढाईमध्ये ना थोडंसं तेल टाकलं आणि खूप सारे ना जिरे मोहरी आणि मिरची पण टाकली आणि थोडीशी ना कोथिंबीर पण चांगलं मिक्स करून घेतलं आणि सगळे लाडू ना त्याच्यामध्ये टाकून दिले आणि लाडू पण ना चांगले मिक्स करून घेतले. आता आपली रेसिपी ना इथं बनून तयार झालेली. आदू झोपलेला होता, नाही तर आदूलाच ना मी टेस्ट करायला देत असते काही पण तो झोपलेला होता. म्हणलं चला आता मीच खाऊन बघते की कसं झालेलं आहे. तर खूप छान लागत होतं खायला. उपमापेक्षा ना चव थोडी वेगळी आहे त्याची खायला. तेवढ्यातच ना पप्पा पण आले होते. म्हणलं आता चला पप्पा तुम्ही मला सांगा कसं झालंय बनून. तर पप्पांना पण खूप जास्त आवडलं होतं आणि दिदीकडे पण गेले होते मी घेऊन. मग दिदीला तर सगळंच काही आवडतं, तर हे का नाही आवडणार. झोपीतून उठला होता आणि उठल्याच ना वाट्यावर जाऊन बसला आणि बकरीला ना मक्का खाऊ घालत होता. आदूला ना या बकऱ्यांशी ना इतका लगाव झाला की त्याला ना बकऱ्यांबिगर करमत असलं. चला मग भेटूयात आता उद्याच्या ब्लॉग मध्ये. आपल्या पेजला फॉलो करा आणि युट्यूब वरून बघत असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला मग बाय.